तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा। गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्यात। तुला जर माझा असेल तर तो गावाकडे जा आणि धिंगाणा कर। मराठीचं वाटोळं करू नको। तुमच्या ओळखीचं असल्या त्यांना मराठीत एकदा जाऊन सांगा। इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो, ही काही पैदाच गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाहीत। तुम्ही गोंधळ कधी घालाव? सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर। मी जाग्यावर ठाम आहे। तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या। तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचंय। राजकारण्याचं ऐकून गु खाऊ नका। मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही। ध्यानात ठेवा। तुमचं कोणीच ओळखीचं असलं त्याला म्हणा अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर। सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी, विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं। CST पशी 25-30 जण आहेत माकडं। त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथं यायचे। हे 2% सुद्धा लोक नाही तिथं। 98% बाहेर येत आणखी मुंबईत यायचे। ह्या भंगार पोरामुळे कोण येते 2-4 जण। ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं। याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे। ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातलं नाहीये। आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो। तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं मी पहिल्या दिवशीच सांगितलं। आणि दगड मारले तरी आरक्षण पाहिजे। मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत, तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तू कुठं नाही करणारे मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का। ते आमचे नाहीत। हे मायावर आणखीन वेळ येऊ द्या नका। मी आणखीन तसं म्हणलेलं नाही। गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत। त्या CST पशी कोणाचे आहेत ते पटापटा वळखा आणि त्याला सांगा गाड्या तिकडे नेऊन लाव। नुसतं रोडवर झोपत देऊन त्यातल्या 2 जणांनी टाकलेली म्हणते ना, मला माहित नाही। खोटी माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायसाठी। पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपारा पेत आहे म्हणल्यावर आपलं नाहीच मग ते।